चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलाम, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? क्षेत्ररक्षण का सजवून घेत नाही? चला पेंढरी संघ आपले 2 फलंदाज त्वरित पाठवा. चला मॅचला ऑलरेडी खूप उशीर झालाय. निश्चितच या ठिकाणी एवढंच म्हणावंसं वाटेल, माणसांनी नेहमीच आपल्या जीवनामध्ये ध्येय उद्देश निश्चित करणं आणि ते ध्येय तुम्ही निश्चित करा, कारण त्या ध्येयानेच तुमच्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त होत असतो. भलेही ते कार्य छोटं असेल किंवा मोठं असेल, ज्याचं ध्येय निश्चित असतं, ज्याचं ध्येय हे जिवंत असतो, तोच खरी मनुष्य आणि तोच खरी माणूस आज जिवंत राहतो आणि त्याच्या जीवनाला, त्याच्या जगण्याला एक अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त होत असतं. म्हणून मित्रांनो, स्वप्न बघत राहा. आणि ही स्वप्न नगरी आहे. दसई नगरी जे क्रीडा क्षेत्रामधील एक पंढरी म्हणून ओळखली जाते मित्रांनो. आणि या पंढरीच्या पांडुरंगाला निश्चितप्रमाणे भेट द्या, कारण हा पांडुरंग आहे साई एकविरा चषक 2020. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पेंढरी संघाचा 12वा खेळाडू आपण यायचंय. चला दोन्ही संघ 12th मॅन. यावेळेस आपण पाहतोय साईस्टर अल्लानी संघ पहिली मॅच उमराई विरुद्ध जिंकून कॉन्फिडन्स खूप हाय आहे. अशा परिस्थितीमध्ये पाहूया कसं पॉझिटिव्ह अप्रोच असेल. पेंढरी संघ देखील खूप चांगलं कामगिरी करून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टिकलेला आहे. बॅट्समॅन 2. ओहो, पहिला चेंडू ऑफ स्टंप अटॅक होता, चांगले चेंडू होता, व्हेरिएशन होतं, गुड बॉलिंग. पहिला चेंडू निर्धाव खेळला गेलाय. दूरवर्ण अवे ऑफ द बॉडी, दूरवर्ण खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस निर्धाव चेंडू येत आहे. पहिले षटक मेंढादेवी पॉवर प्ले आहे. आपण पाहू शकतो 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑनला आहे आणि एक लॉंग ऑफला. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला होता, पंचरकडे अपील देखील केली होती, मात्र या अपील मध्ये आत्मविश्वास थोडासा कमी वाटतोय. निर्धाव चेंडू, गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. या ठिकाणी पेंढरी संघाच्या प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयांचं पारितोषिक कॅश प्राइज लागलेला आहे. कनिष्का कलेक्शन या माध्यमातून डाऊन द ट्रॅक ऑन साइड ला प्लेस केले. ओहो, काय क्षेत्ररक्षण केलंय. 3 धावा, अक्षरशः मी म्हणेल 4 धावा वाचवल्यात. पूर्ण खाली क्षेत्र देखील होतं. आमचे सर्वात आवडते, माझा सगळ्यात आवडता खेळाडू असेल तर धनाजी ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अगदी लहानपणी असताना मी पाहिलेत त्यांचा खेळ. मी खूप मोठा फॅन आहे त्यांचा, कारण सर्वाधिक उत्तुंग षटकार मारण्यामध्ये. अहो, अजून एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन चेक करावी लागेल आणि वाईड असेल. अशोक भोईरजी, आपण देखील स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचंय. कमलाकरजी फडे, आपण देखील व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. एक धाव. ठीक आहे, म्हणजे फडे आपण देखील. ओहो, चांगली बॉलिंग. पेंढरी संघाच्या फलंदाजाला या ठिकाणी साखळी मध्ये बांधलंय. एखादी साखळी कशी बांधावी, ज्याप्रमाणे श्रीकृष्णाला यशोदा मातेने त्या उखळीला बांधलं, त्या मातेला असं वाटलं की माझा छोटा काना त्या ठिकाणावर हलणार देखील नाही.
आणि अगदी त्याप्रमाणे तो हल्ला देखील नाही मित्रांनो, मात्र तो नटखट नंदन आला, हळला काय, सृष्टी फिरवली काय, आणि अक्षरशः मी म्हणेल काय बाल लीला दाखवली, असं लीलया पूर्ण टाकलेला चेंडू, काय चेंडू टाकला जातोय. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. कलात्मकरित्या या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. मित्रांनो खरंच मी मिस करतोय महाराजांना, कारण ज्या ज्या वेळेस महाराज असतात ना त्या त्या वेळेस त्यांचा तो गोडवा मी मिस करत असतो. आणि अशाच व्यक्तिमत्व आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलं. कविवर्य आहेत, संत संगती आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रवचनचं कार्य देखील केले जातं. यावेळेस बॅटची एज लागली होती, विकेट किपर मिस करतोय, झेल सोडतोय, संधी मिळाली, संधीचं सोनं केलं, एक धाव मिळाली, षटकाची समाप्ती. गोलंदाजाच्या नावावर ही षटक जाईल. साईसर अल्ल्यानी संघाच्या नावावर हे पूर्ण षटक जातंय. काय बॉलिंग केलीये, फलंदाजाला साखळीमध्ये बांधलंय, एकाच ठिकाणी फ्रंट फुटला न येता बॅक फुटला येऊन दिलं आणि चेंडू बॅटवर एकही स्पर्श झाला नाही. याला म्हणतात गोलंदाजीची कमाल, याला म्हणतात जादुई धमाल, आणि यालाच म्हणतात मॅन विथ द गोल्डन आर्म. सुपर बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये पेंट्री संघाची धावसंख्या दाखल कव्हर बिन बाद अवघ्या 2 धावा, त्यापैकी एक वाईड आणि एक धाव आले नितेशच्या बॅट मधून. शहापूर ग्रामीण टेनिस पुढे घेऊन जाण्यामध्ये समालोचकांचा हात खूप मोठा आहे. त्यामध्ये मी रिकी खाडे सर असतील, हेमंत सोनावले असतील, रमेशजी शिंदे सरांचा वाटा सिंहाचा आणि माझा थोडा खारीचा वाटा मी म्हणेल. फुल नाही फुलाची पाकळी प्रमाणे फडे सर कार्य करत आहेत. 2 धावा. तीन धावा. ओहो ऑन साइडला यावेळेस ग्लान्स केला, टर्न केला, क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये, शॉर्ट लेग मध्ये चांगलं पाहायला मिळालं. शॉर्ट बॅकवर्ड लेग मध्ये एक धाव मिळेल. 4 धावा दाखल कव्हर. नितेश ओहो मी सीट झालाय, चेंडू हवेमध्ये आहे, विकेट किपर चेंडूच्या खाली, आणि या खालीपणामध्ये मी म्हणेल क्षेत्ररक्षक विकेट किपरने टिपलेला अचूक झेल आणि फलंदाजाला पाठवलंय आपल्या घरट्याकडे विसावण्यासाठी. अजून एक मी म्हणेल पहिला फलंदाज या ठिकाणी निराशा अवस्थेमध्ये परतलोय, कारण डिसअपॉइंटेड करतोय पेंढरी संघाचा हा फलंदाज. बॅक टू दी पवेलियन. नितेश बॅक टू दी पवेलियन. ओहो चांगला चेंडू होता, ऑफ स्टंप अटॅक. गुड बॉलिंग. हो अजून एक दर्जेदार चेंडू. पेंट्री संघ जाळ्यामध्ये अडकतोय. अगदी एकही चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळत नाहीये. काय बॉलिंग केली जाते मित्रांनो. याला म्हणतात गुगली, याला म्हणतात उगली, आणि यालाच म्हणतात गोलंदाजाची गेलेली ही चुगली. काय बॉलिंग केली जाते. ट्रॅप जाळ बघा कसं असतं मित्रांनो. त्या जाळ्यामध्ये मासे पकडले जातात. अगदी त्याप्रमाणे त्या जाळ्यामध्ये या ठिकाणी फलंदाजांना थांबवलंच गेलंय. एक साखळी आखली जाते आणि त्या साखळीमध्ये आतापर्यंत बांधलं गेलंय. फुललेचा चेंडू, अजून एक दर्जेदार चेंडू. यावेळेस अपील केली गेली. आत्मविश्वास होता गोलंदाजाला, आत्मविश्वासाला साथ मिळाली अंपायरची. फिंगर रोल केलाय, फिंगर वरती केलाय आणि फलंदाजाला या ठिकाणी खाली मान घालून तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. व्हॉट अ बॉलिंग.
धन्यवाद इसे. मी लहानपणी असताना रमेशजी फरडे असा क्रिकेटर होता की ज्या क्रिकेटरचा खेळ मी पाहत पाहत मोठा झालो. अगदी मला असं वाटायचं की मला त्यांच्याकडे खेळावं, मी त्यांच्याकडे खेळत देखील होतो. मात्र क्रिकेट पासून खूप दूर आहे. 2 ते 3 वर्ष झालं क्रिकेटमध्ये बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला नाही, माईकचा संपर्क आलेला आहे. मात्र क्रिकेटशी जोडले गेलो मित्रांनो. मात्र असे व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर एक मनामध्ये प्रेरणा येते की जावं मैदानावर खेळावं. मात्र आता ठरवलंय की माईकवरच थांबावं, मात्र क्रिकेटशी जोडून राहावं आणि डीजेची गाणी ऐकत राहावं. काय मॅच आहे मित्रांनो, हे वेड आहे मित्रांनो, ही प्रेम आहे, ही माया आहे, ही तुटता तुटत नाही. जशी ज्याप्रमाणे आईची माया असते. ओ हो बघा, क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट, क्रिकेट इज अनसर्टिनिटी. इतके चांगले चेंडू टाकत असताना एक चेंडू वाईट टाकणं म्हणजे कुऱ्हाडीवर स्वतः जाऊन पाय ठेवणं आणि त्या पायाला जखम होणं. 1+4 5 धावा बोनस स्वरूपामध्ये मिळाल्या. एक मोमेंटम पेंट्री संघाला मिळालं. किशोरजी भोई साहेब या ठिकाणी यांचं आगमन होत आहे. आम्हाला सेकंड प्राइज स्पॉन्सर केल्यात, त्यांचं देखील मनापासून आभार. त्यांनी व्यासपीठावर यावं. ओहो, यावेळेस बॅकफुटला गेले, एक चांगला फटका पाहायला मिळाला, दर्जेदार फटका. बॅकफुट हार्ड पंच केलं होतं, अलॉंग दी कार्पेट गेला होता. षटकाची समाप्ती. 2 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 11 धावा. सलामने एक वाईट मुळे मी म्हणेल या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात. किशोरजी भोई साहेब आपलं देखील स्वागत आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यांच्या माध्यमातून सेकंड प्राइज आम्हाला मिळालं. धन्यवाद साहेब. आपण ऐकत आहात, आपण पाहत आहात टेनिस क्रिकेट.in. ही साई एकविरचषक 2020. त्याचप्रमाणे वेदा नेट सर्व्हिस आणि ओम केबल यांच्या माध्यमातून डेन केबलवर 888 या क्रमांकावर साई एकविरचषक 2020 थेट लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे मित्रांनो. याबद्दल आम्ही रमेशजी विशेष साहेबांचा विशेष करून आणि डेन केबल यांचा आभारी आहोत. धन्यवाद साहेब. आपल्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरअप केली जाते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत फडे सरांचा आवाज पोहोचला जातोय. याबद्दल मी नामदेव लोण क्रीडा मंडळ धुसीचं आभार. हो, बॅकफुटला गेले, यावेळेस हार्ड पंच केला जातोय. छोट्या बॅकलिपने फटका खेळला होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं, मात्र 1 धाव मिळेल. 12 धावा धावफलकावर. 12 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. ऍटलीस्ट 40 ते 45 धावा जरी आल्या तर एक मॅच बनू शकते, बॅटल होऊ शकतो. ओहो, चेंडू यावेळेस टर्न होतोय, ऑफस्टंप अटॅक होता, थोडासा वळतोय, आउटकटर टाकला होता. एक नॅचरल अँगल बनतो ज्यावेळेस अराउंड विकेट, ज्यावेळेस उजव्या फलंदाजाला रायटी बॅट्समनला ज्यावेळेस चेंडू टाकला जातो तो बाहेर वळत असतो. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. अनिलजी दानके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. अजून हा चेंडू वळवतोय, गुड बॉलिंग. काय या ठिकाणी भुवनेश्वर कुमार स्टाईल चेंडू वळवतोय. संदीप शर्मा ज्याप्रमाणे हाताळतोय त्याप्रमाणे ही स्टाईल आहे आणि अशी गोलंदाजी केली जाते. काय बॉलिंग केली जाते. साहेब आपण आलात, आपण व्यासपीठावर असं व्हायचंय, आनंद लुटायचंय. निश्चितप्रमाणे दुपारच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकणार आहात. द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. मी म्हणेल महाराष्ट्राचाच व्हॉइस आहेत, कारण कविवर्य, संगीतकार ज्यांच्यामध्ये नाना कला आहेत. आमचे छोटे वयाने छोटे म्हणतो म्हणून मी म्हणेल कीर्तीने महान असे आमचे महाराज, शब्दांचे जादूकर. ओहो, अजून एक दर्जेदार चेंडू. चेंडू वळलाय, 3 स्टंपच्या अगदी वरून थोडा बाउन्स होत आहे. गुड बॉलिंग. महाराज देखील आपल्याला या जॉईन होणार कमेंट्री बॉक्स मध्ये. पहिल्या दिवसापासून महाराजांची जी साथ मिळाली, घोड संत वाणीने, शृंगारिक भाषेने ते सर्व प्रेक्षकांची मने जिंकतात. आणि आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या शहापूर तालुक्यामध्ये आज नंबर 1चे कॉमेंटेटर बनलेत. खूप प्रगती केली आहे त्यांनी. ओहो, अजून एक दर्जेदार चेंडू. वेगावर स्वार, गतीमध्ये बदल, बदलावर टर्न आणि त्या टर्नला मिळालेला साथ. काय बॉलिंग केली जाते. गुड बॉलिंग. पेंढरी संघ या ठिकाणी कळत नाहीये, गुगलीमध्ये अडकलाय. ओहो, मोठा ब्लास्ट, बाउंड्री लाईन च्या बाहेर जाऊ शकेल का. आणि येस ही हॅज
फायनली संघर्षाच्या नंतर मित्रांनो संघर्षाचं दुसरं मैदान म्हणजे विजय आणि या ठिकाणी मिळाला गेलेला हा जय फुल एन्जॉयफुल षटकार. मात्र मी म्हणेल थोडीशी धावसंख्या चांगल्या पद्धतीने सजवली जाते. उच्च दर्जाचं आयोजन नियोजन प्रतिभावंत खेळाडूंना मिळालेलं व्यासपीठ आणि समालोचकांची साथ महाराजांच्या रूपाने या ठिकाणी मिळाली. खरंच माझं अहम भाग्य म्हणतो. भलेही महाराज माझे विद्यार्थी असतील अगदी माझे वयाने कमी असतील मात्र मी म्हणेल त्यांचा दर्जा इतका उंचावलाय. क्रिकेटचं ज्ञान भाषेवरचं वक्तृत्वावर मिळालेली शैली आणि मी म्हणेल कंट्रोल शब्द फेक जादुई मी म्हणेल आज ज्या वेळेस महाराज या संपूर्ण शहापूर तालुक्याचं कव्हरेज करतात अशा वेळेस खूप अभिमान वाटतो की आमच्या डोळखामच्या मातीतला हिरा संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेटला पुढे घेऊन जातोय. संपूर्ण मोठमोठ्या स्टेजवर महाराज आज आपल्या शब्द फेकानी सगळ्या श्रोतांचे आणि रसिकांचं मन जिंकतायत. हीच आमच्या डोळखामचा विजय मी म्हणेल. दुपारचे सुद्धा ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. बारा चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये ऍटलीस्ट 20 ते 25 धावा येणं गरजेचे आहे. ओ हो आडव्या बॅटने हा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. चेंडूला उसळी कमी मिळाली. चेंडू जमीन लगत गेलेला आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये या ठिकाणी कोणती संधी नाही कारण विकेट किपरच्या हातात गेल्यानंतर चेंडू हा डॉट होत असतो. ओहो अजून एक दर्जेदार चेंडू काय बॉलिंग केली जाते आज. प्रत्येक गोलंदाजाने या ठिकाणी माझं मन जिंकलंय. प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे षटकं जात आहेत कारण हे बॉलिंग शैली मी म्हणेल अल्यानी संघ आमचा जगदीश दळवी देखील खूप कौतुक करत असेल कारण त्याच्या गावची ही टीम जयेश खाफरे देखील ही मॅच बघत असेल तर खूप आनंदित होत असेल. काय मुलं खेळतायत ही. ओहो आडव्या बॅटने बॅटची एज लागली. चायनीज कट लागले. इनफिल्ड मध्ये स्वतः विकेट किपर कमिटमेंट करतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा मिळेल 19 धावा धावफलकावर. कासवाच्या गतीने ही धावसंख्या चालली. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की कासव आणि ससा ज्या ज्या वेळेस एकत्र येतात महाराजांनी काल सांगितलेली गोष्ट ज्या वेळेस ते एकत्र येतात त्याच वेळेस ते दोघेही विजयी होतात. या ठिकाणी मी म्हणेल जर कासवच जर मागे राहिला तर ससा जिंकू शकत नाही आणि सशाच्या गतीने जर गोलंदाज धावू लागले तर मी म्हणेल कासवाला कुठेतरी नाराज व्हावं लागेल. ओहो या वेळेस पाहूया ऑन साइडला प्लेस केले. थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल काय झालं आणि 1चं रूपांतर 2मध्ये काय आलं. 2 धावा मिळाल्यात. 21 धावा धावफलकावर. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ.
धावसंख्या एकेरी दुहेरी धावांवर जर भर मिळाला भर दिला तर मी म्हणेल सन्मानजनक स्कोर होऊ शकत नाही. रमेशजी फडे सर, आमचे रमेशजी फडे की जे एक लेजेंडरी क्रिकेटर होते, लेजेंडरी क्रिकेटर आहेत आणि राहतील, कारण क्लासिक चौकार त्यांच्या बॅटमध्ये मला पाहायला मिळाले. आणि विकेट किपर शहापूर तालुक्यामधील एक नंबर 1 विकेट किपर, क्लोज किपिंग, हाताची बोटे फुटेपर्यंत क्रिकेट खेळलेत आणि चेंडू फुटेपर्यंत धनजी आमचे क्रिकेट खेळलेत. आणि त्यांना संधी कोणी दिली तर नामदेव भाऊ यांनी. म्हणून नामदेव विलन क्रीडा मंडळ तसंही 35 वर्षाची ही परंपरा अखंड ज्योत. कारण मित्रांनो ज्योत अगदी पणती असते मित्रांनो, त्या पणतीच्या खाली अंधार असतो, मात्र पणती दुसऱ्यांना उजेड देण्याचं, प्रकाश ज्योत देण्याचं कार्य करत असते. अगदी त्याप्रमाणे हे आमचे नामदेव पडवल स्वतः अंधारात राहिले मात्र प्रकाश दिला या शहापूर नगरीमधील ग्रामीण खेळाडूंना. आणि परिणामी आशीर्वादारूपी आज प्रफुल्लित होत आहेत, प्रसन्न राहत आहेत. आणि त्यांच्या रूपाने 2 रोहन पडवल सारखा खेळाडू देखील मिळाला. यावेळेस ऑन साइडला प्लेसमेंट केली, टर्न केले आणि चौकार आला. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 25 धावा. डोळे चला आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सुधीरजी भोईर साहेब आपल्यास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचंय. चला शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 षटक निर्धारित षटक असतील. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद. बघा विकेट जरी कमी गमावले असतील मात्र धावा जास्त कमवल्या नाहीयेत. 25 धावा धावफलकावर. जयेश बॉलिंग मार्कवर. दूरवरने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मध्ये गतीमध्ये बदल, नकल चेंडू टाकला गेला आणि हा नकल चेंडू हा इनोव्हेशन आहे मॉडर्न क्रिकेट मधील. काय बॉलिंग केली जाते, चेंडू आणि बॅटचा संपर्क आलेला नाहीये, खूप दूरवरने चेंडू केलाय. या ठिकाणी डोळे संघाला 3 रनांची पेनल्टी लागली आहे. सुधीरजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. हाफ ट्रॅकर यावेळेस पूल केलाय चेंडू. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डोळे संघाने जिंकलंय आणि निर्णय बॉलिंग. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. धावा फार कमी आल्यात पेंट्री संघाकडनं. अजून एक दर्जेदार चेंडू, ब्लाइंड शॉट खेळतायत फलंदाज. जर लाईन मध्ये येत नाहीये चेंडूच्या तर बॅटवर संपर्क होणं फार कठीण असतं. क्रिकेटचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे एके काळामध्ये रमेश फडे आणि धनजी असा होता की बॉल फुटेपर्यंत मारायचा आणि रमेशजी असे खेळायचे की अक्षरशः गोलंदाजांना रडवायचे, याप्रमाणे खेळायचे. म्हणजे मी लहानपणी असताना अगदी त्यांचा खेळ पाहिलाय, तेव्हापासून मी खूप मोठा फॅन आहे त्यांचा. आणि दसई संघाचं नाव की मूळतः आम्ही पॅकर्स म्हणून त्यांना आम्ही सन्मानित करायचो, आमंत्रित करायचो. संधी आहे, मिस हिट झालाय आणि फलंदाज बाद होईल. अजून एक फलंदाज बाद. निराशाजनक अवस्थेमध्ये बॅकफुटवर कमी धावसंख्येवर आतापर्यंत मी म्हणेल रोखलंय. चांगलं म्युझिक देत आहेत आमचे डीजे. चांगलं म्युझिक या ठिकाणी वाजवलं जात आहे, मंत्रमुग्ध केले जाते. कारण मॅच मध्ये जो चौकार षटकारांची आतिषबाजी जी पाहायला हवी होती ती आली नाहीये. कारण काय बॉलिंग केली गेली.
अगदी कौशल्यपूर्ण बॉलिंग पाहायला मिळाली. सलामच्या संपूर्ण गोलंदाजाने या ठिकाणी मला इम्प्रेस केले. जयेश हो बिग हिट मात्र संधी आहे, हवेमध्ये आहे. सलाम आणि झेल सोडतोय. काय सोपा झेल देखील सलामी सोडलाय आणि तिसरी धाव होणार नाही आणि फलंदाज बाद. काय बॉलिंग केली जाते. ओहो ओहो अजून एक दर्जेचा चेंडू. बॅट फक्त घुमवली जाते आणि धाव नाहीये कारण डॉट चेंडू असेल. या ठिकाणी षटकाची समाप्ती झालेली आहे. निर्धारित 5 षटकामध्ये पेंढरी संघाने अवघ्या 29 धावा फलकाला गेल्यात आणि 30 धाव्यांचा बॉल टू बॉल स्कोर रन रेट ठेवलाय. 6 प्रति षटकामागे 6चा रन रेट असेल साईस्टार अल्लेली संघाला आणि निश्चितच हा सामना साईस्टार अल्लेली संघ जिंकू शकतो कारण धावा फार कमी आहेत. आपण वळूया सत्कार समारंभाकडे. या ठिकाणी मित्रांनो या व्यासपीठावर अशा व्यक्तिमत्वांचं आगमन झालंय ज्या व्यासपीठावर ज्या व्यक्तिमत्वांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने देता देता, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याच्या हातच गावे अशा दातृत्व वृत्तींचे सन्माननीय श्री सुधीरजी भोईर साहेब की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी जे रंगबिरंगी टी शर्ट स्पॉन्सर झाले. मी विनंती करतो रमेशजी फडेस साहेब आपल्या शुभ हस्ते सुधीरजी भोईर साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचंय. मी विनंती करतो रमेशजी फडे साहेबांना एक लेजेंडरी क्रिकेटर सुधीरजी भोईर साहेबांचं की जे श्रद्धा वॉरियर दसई संघाचे ऑनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा येणार आहे. त्यांनी या ठिकाणी आम्हाला टी शर्ट रंगबिरंगी टी शर्ट स्पॉन्सर केलेत. त्यांचं मनापासून हृदयाच्या अगदी देठापासून हृदयाच्या अगदी मी म्हणेल कंठापासून मी म्हणेल शतशः आभार. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी ही सेवा दिली. सर्वांचा आभार. तदनंतर वळूया महाराष्ट्र पोलीस अनिलजी दानके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी धनाजी ठाकरे यांना विनंती करतो लेजेंडरी क्रिकेटर की आपल्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान करायचे. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करायचे. अनिलजी दानके साहेब आपण यायचंय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे, संपूर्ण जनतेचं रक्षण करणारा देव मी म्हणेल तर महाराष्ट्र पोलीस. अनिलजी दानके साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी धनाजी ठाकरे यांचं यथोचित मान सन्मान करतायत. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो अनिलजी दानके साहेबांसाठी. तदनंतर वळूया या व्यासपीठावर अशा व्यक्तिमत्वाचं आगमन झालं की ज्या व्यक्तिमत्वाने आम्हाला दुसरं पारितोषिक दिलं. एक डॅशिंग पर्सनॅलिटी ज्याचं रूप रंग आणि मी म्हणेल कार्य इतकं महान आहेत असे किशोरजी भोईर साहेब. मी विनंती करतो अनिलजी बांगर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मानाची या ठिकाणी मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक मायेचं प्रतीक म्हणजे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करायचे. किशोरजी भोईर साहेब आपणास विनंती आहे की आपण हा सत्कार सोहळा हे प्रेम स्वीकारायचे. नामदेव क्रीडा मंडळ तसे आयोजित सहाय्यक प्रशिक्षक 2020 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. अनिलजी बांगर यांच्या शुभ हस्ते हा यथोचित मान सन्मान होत आहे. तदनंतर या ठिकाणी भाऊ डोंगरे साहेब आहेत. मी विनंती करतो जनुद्दीन शेख
यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायाची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन भाऊ डोंगरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचे. कारण मित्रांनो काही माणसं हे इतकी प्रेमळ असतात की ते माणसं जरी पाठीमागे उभी राहिली तरी देखील एक प्रेरणा देण्याचं कार्य करत असतात. कारण आमचे रिकी काळे सर म्हणतात काही माणसाचं येणं हे येणं नसून ते त्या सौभाग्याचं लेणं असतं. सौभाग्याचं नाही तर कार्यक्रमाचं मी म्हणेल सौभाग्य असतं. असं सौभाग्यशाली भाऊजी डोंगरे साहेबांचा यथोचित मान सन्मान होतोय. त्याचप्रमाणे व्यासपीठावर बरेच निश्चिते साहेब आलेत. मी विनंती करतो गुल्लू यांना की आपल्या शुभ हस्ते हर्षल पडवळ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायाचं प्रतीक आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायाची शाल देऊन त्याचा यथोचित मान सन्मान करायचे. सविनयरित्या साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचे. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात. नामदेव विलोन क्रीडामध्ये आभारी आहे, शतशः ऋणी आहे. कारण मित्रांनो आपण ऐकत आहात, आपण पाहतात साई एकविरा चषक 2020. पंच रेडी. सिग्नल इज ऑन. ग्रीन सिग्नल इज रेडी. नाउ मॅच इज ऑन. सलाम आणि ललित काय बॅटिंग केली होती सलामने. हाफ ट्रॅकर ऑन साइड ला टर्न करतायत. प्रॉपर टायमिंग नव्हतं इनफिल्ड मध्ये. डोळे संघ चला आपण या ठिकाणी यायचंय. एक धाव. फैजल शेख आपण व्यासपीठावर यायचंय. हो हो या वेळेस ऑन साइड ला पूल केलाय. प्रॉपर टायमिंग नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये 2 धावा मिळतील. 3 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. छोटस आव्हान आहे. 30 धाव्यांचं छोटस आव्हान किती षटकामध्ये पूर्ण करतो हे पाहायचंय. मात्र मित्रांनो संघर्ष करावा लागेल तुम्हाला या ठिकाणी. कारण त्याचप्रमाणे या शहापूर तालुक्याचे धडाडीचे लेखक, डायरेक्टर, पत्रकार उमेशजी भेरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरून आपण आसनस्थ व्हायचंय. ज्याच्या लेखणीने संपूर्ण शहापूर तालुक्याला वाचा फोडली. दीनदलितांचा कैवारी म्हणून ओळखले जाणारे उमेशजी भेरे आमचे नितीन भेरे सरांचे छोटे बंधू. ओ या वेळेस गॅप मध्ये बॅकफुट अर्पण चेंडू या वेळेस अतिशय वेगळे सीमारेषे आणि फुटबॉल पाहायला मिळालं मैदानामध्ये. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा. कार्यसम्राट मी म्हणेल कार्यसम्राटच म्हणेल हुसेनभाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पत्रकारितेमध्ये एक उल्लेखनीय कामगिरी. कारण मी यांचं नाव ऐकलं होतं आमच्या दिनेश कांबळे यांच्या तोंडी आणि माझी भेट देखील झाली होती डोळखाम नगरी. त्यावेळेस भेटलो होतो. चांगलं कार्य केलं जातं. उमेशजी भेरे या तरुणांना एक प्रेरणास्थान आणि शहापूर तालुक्याची आन बानशान यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मंडळाकडून शतशः आभार. धन्यवाद. आपण लेखणी करता मात्र या ठिकाणी मॅचचा आनंद घ्यावा ही तुम्हाला विनंती. बघा मॅच हे देखील रणसंग्राम आहे. रणशिंग फुंकलं गेलंय आणि आतापर्यंत यशस्वी ठरलाय. बॅट्समन ललित यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय. 6 धावा धावफलकावर. गुड बॅटिंग. डोळे संघ आपण यायचं इकडे. फुलटा चेंडू. काय इन्व्हिटेशन मिळालं. इन्व्हिटेशन स्वीकारलं. मेजवानी आली. चेंडू ऑन साइडला टर्न केला आणि चेंडूला हवाई सफर दिलं. जितकी उंची तितकं अंतर. कारण मित्रांनो या ठिकाणी भगव्या पट्टीला अगदी पार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. विशाल भोईर साहेबांचं मी विशेष करून कौतुक करेल. कारण पहिल्या दिवसापासून या ठिकाणी कार्यवाही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण समालोचकांना देखील चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणारा जर व्यक्तिमत्व असेल तर विशालजी भोईर. कारण मित्रांनो आपल्या शहापूर तालुक्यामधील
एक वैशिष्ट्य असतं की मॅचेस मध्ये समालोचकांना देखील भान ठेवावं लागतं, भान ठेवूनच समालोचन करावं लागतं. स्पेशली गोलंदाजी करत असताना समालोचकांनी भान ठेवून जर समालोचन केलं तर गोलंदाज आणि फलंदाजांना त्या ठिकाणी मी म्हणेल प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन करायला मिळतं. हे विशेष करून लक्ष असणारे व्यक्तिमत्व म्हणजे विशाल भोईर आणि ही परंपरा फडे सरांनी 12 वर्ष नितांतपणे पाळली आहे. परिणामी आज साई एकविरा चषक 2020चा 16 तुम्ही फडे सरांच्या जुबानी ऐकता. धन्यवाद विशाल भोईर साहेब, आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा फलकावर, गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग. हाफ ट्रॅकर अजून एक दर्जेदार फटका पाहायला मिळतो. माझ्या क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहे, थोडा फंबल होतोय, एकदा मिळेल. सलाम थांबवतोय. 14 धावा फलकावर. हो या वेळेस प्लेसमेंट केलीये बघा, किती सेन्सिबल क्रिकेट खेळतोय सलाम. सलामला माहिती आहे की स्ट्राइक जर आपल्याकडे असेल तर आपण हा सामना लवकर फिनिश करू शकतो, बोनस पॉइंट देखील मिळू शकतो. 15 धावा फलकावर, अजून 15 धाव्यांची गरज. अच्छा, मॅचेस वन साइड झालेले आहेत. वन साइड मॅचेस असतील तर मी म्हणेल जे प्रेक्षक असतात त्यांची कुठेतरी निराशा होत असते. मॅच झाली असेल मित्रांनो, कारण बिग बॅश लीग फायनल कशी झाली, अगदी 40 धावा देखील त्या ठिकाणी होऊ शकल्या नाही. दिग्गज महाराष्ट्रातील नव्हे तर या भारतातील दिग्गज खेळाडू होते, ते देखील 40 धावा निर्धारित 5 ते 6 षटकामध्ये करू शकत नाही. याला म्हणतात मित्रांनो मॅच. आणि आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपले गोलंदाज इतके दर्जेदार नसतात, परिणामी आपण पाहतो की वन साइडेड मॅच पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू जर मॅन टू मॅन मार्किंग केलं चांगले असतील तर ती मॅच खूप हो खराब चेंडू, भीमर चेंडू. यावेळेस फक्त ग्लान्स केलं, चेंडू लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 1+4, 5 धावा मोफत स्वरूपामध्ये. मॅच विनिंग अगदी जवळ पोहोचलाय सलाम, कारण हळुवारपणे पद्धतीने खेळला जाणारा चेंडू का चेंडू देऊ ना. चला आपले व्हॉलंटियर्स जर कुठे असतील, छोटे बच्चे कंपनी, आपण बाउंड्रीच्या बाहेर जायचंय. चला बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. मित्रांनो, डेन क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही 888 चॅनेलवर, टीव्हीवर, टेलिव्हिजनवर ही पूर्ण मॅच तुम्ही पाहू शकता, आवाज ऐकू शकता आणि सगळं घरी बसून तुम्ही समोर बसून चहा पाणी घेऊन जेवण करून तुम्ही मॅचचा आनंद घेऊ शकता. जर मोबाईल हँडसेट असेल तर तुम्ही tenniscricket.in वर जाऊन दसई लाईव्ह असं टाकून युट्यूब वर तुम्ही ही मॅचचा आनंद घेऊ शकता. म्हणजे ऑफ द नेट, ऑन द नेट, यू विल बी एन्जॉय at your place, at your home, because we are providing this service at your service. Namdev 11 Krida Mandal Desai organize Sai Ekvira Chashak 2020, and this match is very important. And as per as concern, Salam, who played very nicely and who took a particularly dominating all over. The score 20 for no loss. They needed only 10 runs and second over in progress. Definitely a lot of balls are remaining and the runs are very less remaining over there.
कृपया व्यत्यय आणू नका कारण आपण लाईव्ह स्पर्धा पाहतोय. बॅट्समननी देखील सहकार्य करायचे कारण मंडळ जर सहकार्य करत असेल तर कृपया खेळाडूंनी देखील सहकार्य करायचे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी साई स्टार अल्ल्यानी संघाला. ओहो यावेळेस संधी आहे. मिसिंग झाले मात्र नो चेंडू मागील होता. फ्रीट होता परिणामी बचावला गेला आणि झेल देखील सुटलाय. 21 झाल्यात. 9 धावांची गरज आहे. दुसरं षटक रोहित. नऊ धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओहो व्हॉट अ ग्रेट हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. ओहो एक वन बाउंड चौकार. असं वाटलं होतं की एलिव्हेशन मिळालंय मात्र हवेमध्ये चेंडू थांबला. मात्र चौकार मात्र मी निश्चित मिळालाय. अवघ्या 5 धावांची गरज. मॅच फिनिश करण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. ही मॅच पूर्णपणे डॉमिनेट केली सलाम यांनी गोलंदाजीमध्ये. मी म्हणेल सलामच्या संपूर्ण गोलंदाजांनी साई स्टार अल्ल्यानी या संघाने काय बॉलिंग केली आणि परिणामी फक्त 29 धावांवर थांबवलं. पाच धावांची गरज आहे. 25 धावा दाखल अंकित झाल्यात. फक्त 5 धावांची गरज आणि पेंढरी संघ पूर्णपणे विजयाच्या अगदी दूरवर विजयाच्या कक्षेत देखील नाहीये. फुलटा चेंडू संधी आहे. झेल होऊ शकतो आणि झेल बाद. फायनली पर्यंत बाद होतोय मात्र विजयाच्या अगदी समीप पोहोचलाय. फक्त 5 धावांची गरज. तत्पूर्वी जाऊया सुमधुर म्युझिक. आणि चांगलं समालोचन तो शिकतोय. ओहो मॅच फिनिश. सलामी स्टाईलने सलाम देणारा आणि तत्पूर्वी या ठिकाणी मॅच फिनिश झालेले आणि मी घेतो थोड्याशासाठी तुमच्यासाठी रजा. फडे सर आहेतच. आता असणार फैजल शेख.